वाढू अजून? नाही नाही बस बस, आल्यापासून नुसतं खायलाच लागलोय आम्ही. पाणी पाणी बेस्ट नाद खुळा झालेला आहे कार्यक्रम, नाद खुळा आहे. अहो पाहुण्यांनो असं काय करतात? हा विचार करूचा नाही, खाऊचा पिऊचा. अजून काय हवं असेल ना तर मागून घ्यावा, संकोच करायचा नाही. हा कळला मा? घ्यावा घ्यावा, अजून एक आंबोळे घ्यावा. हा नाही नाही बस, एवढं बस. अहो आमच्या उमा आईच्या हातचे आंबोळे असत. हा खाऊन पोट भरात पण मन नाही भरूचा. पोटच चाटत राहताला तुम्ही बघा. हा कसा आता तुम्ही कोकणात दिलास ना तर हायचं एकदम मन मोकळेपणाने राहायचा, काळजी करायची नाही. कळला मा? आता आमचं कोकण म्हणजे निसर्ग राजात ना. आणि इथली हवा पण एकदम शुद्ध ना. रोग विकार थै लांब लांब येशीपाशीच थांबतात. आत याची हिंमत नाही कोणाची. लाखात बोललात बंधू. म्हणताना तर बिझनेस सेटअप करायला या जमिनीचा आम्ही विचार करतोय. कसं आहे, वातावरण जर उद्योगधंद्याला अनुकूल असेल का नाही तर धंदा बी तेजीत होतोय, असा विषय देऊ. आणि तुम्ही विचार करून बघा, तुमच्या गावात सुखसोयी येणार, तुमच्या गावकऱ्यांनी फायदा होणार. आणि जे मी खोत काकासनी सांगितलं की नाही, मी तुम्हाला बी तेच सांगतो. आत्ता पतूर आम्ही पर्यावरणाचं नुकसान होईल असं काही सुद्धा केलेलं नाही आणि ह्या प्रोजेक्टमधनं सुद्धा करणार नाही. तुम्ही जरा प्लीज त्यासनी समजावता का एकदा? मी 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 काय समजावणार, या बाबतीत ते कोणाचंच ऐकणार नाहीत. आणि खरं सांगू का, मला त्यांना समजवायचं पण नाहीये. अहो इथली हिरवीगार झाडा पाना फुला फळा, इथल्या सगळ्या वाडीवर गावावर जीव हा त्यांचो. आणि तुम्ही तर त्यांच्याकडून त्यांचा जीवच मागू केलास. त्यांचं म्हणणं एकदा समजून घ्यावं तुम्ही. इथली ही भरलेली वाडी आमका सांभाळता काय वया नकोता बघता आमका कधी उपाशी राहूक देत नाही, आमका कधी आजारी पडूक देऊक नाही. अहो इथे मन कसा दारासमोरच्या पारिजातकासारखा प्रसन्न राहता, हापूसाचं गोडवो अगदी मनात भरता. आता तुम्हीच माका सांगा, म्हणजे जरी तुम्ही प्रयत्न केलास तरी इथे कारखाना येल्यावर हापूसाचं गोडवो टिकणार काय? हेच ते तुमका समजावचा प्रयत्न करत होते, बाकी काय नाही. हे बघा, तुम्ही इथे इलाज आमका खूप बरा वाटला. तुम्ही इथे वया तेवढा राहा, आम्ही सगळे अगदी मनापासून तुमचा पाहुणचार करतलो. पण जमिनीच्या आशेवर राहू नका, कारण यांचा एकदा ठरला की ठरला. आमचं बी असंच असतंय. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. काम झाल्या बिगर आम्ही माग हटत नसतोय. साहेब तुम्ही अचानक कसं काय? पाहुण्यांनो ह्या तुमच्या आई साहेब. हा कोल्हापूरची रांगडी माणसं आहोत आम्ही. आमच्यात काय बी मुळमुळ नसतंय, कारण आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा. हा तुम्ही अचानक कसं काय आला का? अहो आता काम झालं नाही म्हणल्यावर यावं लागलं आम्हाला. एकाच जमिनीच्या माग किती दिवस घालवायचे? बाकी काही कामधंदे आहेत का नाहीत? एकच व्याप आहे का आपल्या माग? आणि एवढं काय सोनं लागून राहिले त्या जमिनीला म्हणून ही लोक देत नाहीत? हेच बघायचंय आमासनी.
मी आली आहे ना. हा शांत व्हा. नाही घाबरू नका. घाबरू नका सर. घाबरू नका. ते तुम्हाला काही करणार नाही. तुमच्यासाठीच आलेत ते. हे बघा, ऐका माझं. हे माझे बाबा आहेत आणि हे माझ्या बाबांचे मित्र आहेत. घाबरू नका. अक्षरा बाळा हो प्लीज. मी रघुनाथ खोत. हा मी यांचा मित्र आहे. हा 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 काळजी करू नाही. काळजी करू नका. काळजी करू नका. काळजी करू नका. अजिबात काळजी करू. काहीही झालेलं नाहीये. तुम्ही बरे होणार. हो हो बरे होणार. हो हे गोळ्या देणार नाही. नाही नाही गोळ्या नाही देणार. मी आयुर्वेदिक चाटण आणलं. आयुर्वेदिक चाटण तेवढं घ्याल. त्यांनी बरं वाटतं. मी करून देईन तुम्हाला नंतर. हा एकदम बरे होईल. हा काय काळजी करू. तुम्ही आराम करा. बाळा मला सांग ना, त्यांच्यावर काही ट्रीटमेंट चालू आहे का? मला माहित नाही, पण त्यांना कसल्या तरी गोळ्या देत असतात. बरं, कारण मी त्यांना बघितल्यानंतर मला असं वाटतंय की त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे, जाणकार डॉक्टरांना. कारण माझा जो काही अनुभव आहे त्यानुसार त्यांच्यावर जे उपचार चालू आहेत ते कदाचित चुकीचे असू शकतात. मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत, पण आपण एक प्रयत्न करूया. मी तुला चाटण देतो, ते दिवसातून 3 वेळा दे. त्यांनी नक्कीच त्यांना फरक पडेल. पण असे चुकीचे उपचार कोण करेल हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही, कारण मी काही डॉक्टर नाही. बाळा, माझा आत्तापर्यंतचा जो काही अनुभव आहे या वनौषधींचा, त्यानुसार मला असं वाटतंय की त्यांना ज्या गोळ्या चालू आहेत त्या थांबवल्या आणि हे आयुर्वेदिक औषध सुरू केलं तर 2 ते 3 आठवड्यात ते नक्कीच बरे होतील. प्रयत्न करायला काय हरकत आहे. थांब. हे दिवसातून 3 वेळा द्यायचं. हा, आणि मला सांग काय फरक पडतोय का ते. जयदेव, मला फोन करा. हा, करशील बाळा? हो मी आजपासूनच देते. हा, नक्की फरक पडेल. काही काळजी करू नका. काही काळजी करू नका. तुम्ही उत्तम होणार. तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात. हा, आम्ही आहोत ना सगळे. आणि ही आहे ना तुमची मुलगी आहे ना. हो हो, काही काळजी करू नका. तुम्ही शांतपणे बसा. हा हा, मी येऊ. येतो. तुम्ही बसा ना. मी पाणी आणतो तुमच्यासाठी. बसा तुम्ही. पाणी. चहा घेणार ना मी. चहा पाहुणचार घ्यायला नाही आलो आम्ही इथं. आमचं काम झालं की लगेच जाणार. हे असले जमिनीचे व्यवहार दिवसाला करतोय आम्ही. कुणा संग बोलायचं जमिनीबद्दल? हा, हा तेच काय झालंय, जरा इशा हार्ड झालाय. तोच सोपा करायला आम्ही कोल्हापुरातून इथं आलोय ना. व सांगा पटशिरी, कुणाशी बोलायचं ते. निघायचंय आपल्याला. हा, ते ज्यांच्या संग बोलायचं आहे की नाही
हे नेमके आज गेलत सकाळी सकाळी बाहेर गावी. का आम्ही येणार म्हणून पळून गेलं का काय? हा ते कामानिमित्त जरा बाहेरगावी गेलेत. येतीलच. आज येतील ना व? हो हो. ठीक आहे मग बोलणं झाले बिगर आम्ही पण जात नसतोय. अधिपती जरा या इकडं. वहिनी हे जमिनीचा मुद्दा अजून काय काय दाखवणार आहे ना देवाक माहित. या भुवनेश्वरी बाईंका बघितलंस ना या असाच दादांशी बोलला तर थँक्यू काका, थँक्यू सो मच. अगं बाळा थँक्यू काय, माझं कर्तव्यच आहे ते. खरं सांगू का, मुख्य म्हणजे आपल्याकडे नैसर्गिक वनस्पतींचा खूप मोठा साठा आहे आणि जो आपल्याला जपायला हवा. माझं नेहमी हेच म्हणणं आहे की नैसर्गिक गोष्टी लोकांपर्यंत पोचवायला हव्या. तेच काम मी करतो. आणि शेवटी निसर्ग आहे तर आपण आहे. काय जयदेवराव? अगदी खरंय काका. तुम्हाला माहिती माझाही हाच प्रयत्न असतो की माझ्या विद्यार्थ्यांना लहानपणापासून कळावं की निसर्ग ही आपल्याला मिळालेली देणगी आहे आणि त्याचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. वा बाळा, तुझे विचार ऐकून खूप बरं वाटलं. असंच यापुढे काम करत राहा आणि आजपासून चाटण द्यायला सुरुवात कर. आणि काही अडचण आली, काही समजलं नाही तर बेलाशक मला फोन कर. हा, संकोच बाळगू नकोस. हो नक्की. आणि त्याच्याने नक्कीच फरक पडेल. पण त्यांनी समजा फरक पडला नाही तर डॉक्टरांना दाखवायला विसरू नकोस. बरं बाळा, मी निघू आता, रजा घेत. अरे इतक्या लवकर? अहो अजून घरी तर चला आमच्या. अहो बाबा घरी कशाला, इथे जेवणच जा ना, जेवण तयार आहे. नाही बाळा, आज नको. तुझ्या सासऱ्यांच्या तब्येतीत फरक पडला की नक्की जेवायला येईल. बर ठीक आहे. आणि काका थँक्यू, खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळे खूप मोठी मदत झाली. बरं अक्षू चल निघतो आम्ही. फोनवर बोलू आपण. ठीक आहे. अच्छा येतो बाळा, काळजी घे. हो. हा? चल चल. अशी कशी निघून गेली ही? आपल्या येळेची काही किंमत आहे का नाही? नाही नाही आईसाहेब, माणूस तसा चांगला आहे. झालं काय माहितीये का, मी अचानक आलो आणि डायरेक्ट जमिनीचा विषय काढला होता, त्यामुळे बहुतेक गडबडली ती जरा. आपण जे काय आहे ते बसून चर्चा न गगा करायला. आता आपण काय करायचं, यांची वाट बघत बसायची? नाही नाही, ते आता येऊन देत. काय फुल अँड फायनल काय ते बोलणी करूया, कंडका पाडून टाकूया. तेच करायला आलोय आम्ही. आता ह्यो विषय काय आम्ही अर्धवट सोडत नाही. जमिनीचा व्यवहार करूनच हे गाव सोडणार. काय सुनबाई? काय ग, कोण होता त्यो माणूस? नाही म्हणलं, दुपारी त्यो आपल्या घरला माणूस आलता, त्यो कोण होता? तुझ्या वडिलांबरोबर आलता ना? व मी सांगितलं ना बाबांचे मित्र आहेत म्हणून. बाबांचे मित्र होते ना? व मग दाजींच्या खोलीत कशा पायी गेलते? का तू त्यांची भेट करायला घेऊन गेलतीस? नाही चुकून गेले होते ते. असे कसे चुकून जातील ग? तू होतीस ना त्यांच्या संगट, मग तू सांगायचंस नका जाऊ म्हणून. हो सांगितलं, मी तेच सांगितलं. असं ठीक आहे. मग आता हे समजा मला ताईला सांगितलं पाहिजे. काय राहुलो दादा अजून येलो कसा नाही? दादा काय रे बंधू? दादा ते कोल्हापूरवरून काय केलं त्याने? नाही, अजून काय केल्याने नाही त्यांनी, पण
जे काय असेल ते स्पष्ट बोल. दादा कोल्हापूर वरसून भुवनेश्वरी बाई इली. भुवनेश्वरी बाई, व्यवहार होणार नाही सांगितलंय तर कशाला आलाय? दादा त्यांचा म्हणणं की व्यवहार करूनच जाणार. ऐकणाऱ्यातली दिसत नाही ती बाई. एक वेळ तुझं झील अधिपती तो ऐकेल, पण त्याची आई नाही. आयता तिचा रुबाब, आयता आवाज, निर्णयावर ठाम दिसत ती भुवनेश्वरी बाई. आम्ही पण कोणाच्या सांगण्यावरून आमचा निर्णय बदलत नसतो. ओळख करून देतो. ही आमची ओवी, ही निशी आणि हा आमचा श्रीनिवास. लाडाने आम्ही त्याला श्रीनू बोलतो. मुलं अभ्यास करत होती ना म्हणून ओळख करून द्यायची राहिली. सॉरी सॉरी सॉरी. अभ्यास कशापाई करायचा अभ्यास? काय उपयोग होत नसतोय अभ्यास करून. शिक्षणाचा आयुष्यात काय बी उपयोग नसतोय पोरींनो. आयुष्यात जगायला अक्कल लागत्या, शिक्षण नाही. अक्कल असली की माणूस जग जिंकू शकतोय. पण अक्कल कुठे आणि कशी वापरायची यासाठी शिक्षण लागतंच. हे चाटण द्यायचंय वे जावई बापूसनी. हो, हे थोडंसं अजून घट्ट झालं ना की मी देते. एक सांगू, पण तू नग करूस. का? अगं तू स्वयंपाक खोलीत दिसू नगस. भूवीला कळलं तर राडा होईल. पण त्या नाही आहेत ना इथे. वय पण तिची माणसं आहेत ना व. दुर्गेश्वरी मॅडम. हळू. अगं समजा इसकटून सांगायला लावू नकोस ग. बर बर. पण आजी हे करणार कोण? हे दिवसातून 3 वेळा द्यायचं चारुहास सरांना. मी करत जाईन की. बर, पण मी मदत करते तुम्हाला. ठीक आहे, पण काम करताना तू दिसू नकोस बाई. कसं करायचं ते मला बी सांगून ठेव. मी बी करत जाईन. थँक्यू आजी. काय म्हणली? थांकू? नाही, आभार. तुम्ही केवढं करताय माझ्यासाठी. चांगलं काम करणाऱ्याला नेहमी मदत करावी बाळा. मी बी तेच करते. पण मुळात अक्कल पाहिजे नव. शिक्षण घेऊन ती येत नसत्या. आणि एकदा का अक्कल असली तर शिक्षणाची काय गरज? हा काका, या आमच्या आईसाहेब भुवनेश्वरी सूर्यवंशी. आईसाहेब हे रघुनाथ खोत. ते आलं आमच्या ध्यानात. ते आल्याबरोबर सगळी मंडळी कावरी बावरी झाली. पण अधिपती दरारा कुणासारखा पाहिजे? होय होय, तुमच्यासारखंच पाहिजे दरारात. अधिपती तुम्ही आम्हाला घाबरताय का? तसं आदरानं आईसाहेबांना आम्ही तसं घाबरूनच असतोय, पण रिस्पेक्ट या पद्धतीने. का तर तुमचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून. तुम्हाला
तुम्हाला एक सांगतोय, मागं आम्ही आमच्या शाळेत एक कार्यक्रम ठेवला होता. तिकडं डॉक्टर प्रकाश आमटे यांना बोलिवलं होतं. तर त्याने तिकडे एक लय झाक माहिती सांगितली. निसर्गाविषयी, प्राण्यांविषयी बोलताना त्यांनी असं सांगितलं की जिथं भीती असत्या तिथं प्रीती नसत्या, आणि जिथं प्रीती असत्या तिथं भीती नसत्या. आहे का नाही गंमत? ए पोरी, ये ये पोरी, इकडे ये. काय आदर असलाच पाहिजे, जसा आम्ही दुसऱ्यांना देतो तसा. आता बघा ना, आमच्या मागं एवढा याप असताना आम्ही सगळा प्रपंच मागं सोडून इथं आलो का नाही तुमच्या कोकणात तुम्हाला भेटायला.